नॉलेजपेक्षा मी म्हणेन की बॅक टेस्टिंग रिपोर्ट, कारण की नॉलेज आज सगळीकडे. ओके, सगळ्यांना RSI माहिती आहे, एंट्री एक्झिट माहिती आहे. सिंपल आपल्याला हे चेक करायचं आहे की मी जसं ट्रेड करतोय, म्हणजे मी इनफॅक्ट म्हणतच नाही की मी ट्रेड करतो, माझी सिस्टीम ट्रेड करते. जेवढे मोठे ट्रेडर आहेत, म्हणजे मी इन्स्टिट्यूशनमध्ये प्रॉप डेस्कमध्ये जिथं शिकायला गेलो, तिथं 400 करोड मॅनेज करणारे जे लोक आहेत ते स्वतः ट्रेड करत नाहीत, त्यांची सिस्टीम ट्रेड करते. हे मला शिकवलं. सिस्टीम म्हणजे काय, की आपण आपले रूल्स तयार करायचे आणि ते रूल्स खरंच मार्केटमध्ये काम करतायत नाही करतायत हे आपल्याला चेक करायचं. जर ते चेक करताना पॉझिटिव्ह असतील तर आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजे जर समजा आपण ट्रेड करतोय, लो IV झाल्यानंतर काय केलं पाहिजे, माझी सिस्टीम परफॉर्म करते का, हाय IV झाल्यानंतर माझी सिस्टीम परफॉर्म करते का. आणि जर समजा एखादा ब्लॅक स्वान इव्हेंट आला, जसं की कोविड आला होता, आजपर्यंत कधी न घडणारी गोष्ट घडली, तर आपल्या अकाउंटची स्थिती काय होऊ शकते हे त्या ट्रेडरला माहिती असणं गरजेचं आहे. जर हे माहिती असेल तरच मी म्हणेन की ट्रेडला या, अदरवाईज मग तोपर्यंत आपल्याला स्टडीज करायचं.